एक मालमत्ता मालक जेव्हा त्याच्या मालमत्तेचे एक नोंदणीकृत बक्षीसपत्र हे त्याच्या वारसाच्या नावाने किंवा अन्य कोणत्या व्यक्तीच्या नावाने नोंदवून देतो आणि हे नोंदणीकृत बक्षीसपत्र झाल्यानंतर हे बक्षीसपत्र या मालमत्ताधारकाला रद्द करता येते का असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आणि या प्रश्नाचे उत्तर हे हो असे आहे। परंतु हे झालेले नोंदणीकृत बक्षीसपत्र फक्त या कारणावरून रद्द करता येणार नाही की आज त्या मालमत्ताधारकाची त्या बक्षीस देणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची इच्छा राहिली नाही। कारण जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की या मालमत्ताधारकाला ते बक्षीसपत्र रद्द करायचे आहे त्यावेळेस या बक्षीसपत्र करून घेणाऱ्या व्यक्तीने जर त्या बक्षीसपत्रामध्ये असे काही लिहून दिले असेल, काही अटी शर्ती लिहून दिल्या असेल आणि त्या अटी शर्तीचे उल्लंघन हे TP ॲक्टनुसार सेक्शन 126 नुसार जर त्यांनी उल्लंघन केले असेल तर अशा परिस्थितीमध्ये हे झालेले बक्षीसपत्र त्या मालमत्ताधारक